नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि चिंताजनक विषय घेऊन आलो आहोत. तुम्हाला माहीत आहे का? लवकरच भारतात 9 कोटीहून अधिक लोक बेरोजगार होणार आहेत. कारण मागील काही वर्षापासून जगभरात तंत्रज्ञानाची प्रगती आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा प्रभाव वाढत आहे. त्यातच आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2025च्या फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट सादर केला आहे आणि त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचा परिणाम भारतावर कसा होईल आणि कोणत्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या कमी होऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तंत्रज्ञानाची प्रगती आणि तिचा प्रभाव. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम फ्युचर ऑफ जॉब रिपोर्ट 2025 नुसार 2030पर्यंत जगभरात 170 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होणार आहे. पण त्याचवेळी सुमारे 92 दशलक्ष नोकऱ्याही जातील. याच कारणामुळे जुन्या कौशल्याची मागणी कमी होईल आणि तांत्रिक कौशल्याची आवश्यकता वाढेल. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, रोबोटिक्स, बिग डेटा आणि ऑटोमेशन यासारख्या तंत्रज्ञानामुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. भारतात होणारा प्रभाव. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत या बदलांचा प्रभाव अधिक दिसून येईल. डिजिटल इंडिया आणि हरित ऊर्जा प्रकल्पामुळे IT आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन नोकऱ्यांचा विस्तार होईल. पण त्याचवेळी डेटा एंट्री ऑपरेटर, प्रिंटिंग उद्योगातील कामगार आणि बँक क्लर्क यासारख्या पारंपरिक नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. कोणत्या 13 क्षेत्रामध्ये नोकऱ्या धोक्यात आहेत ते आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार पुढील क्षेत्रामध्ये 2030पर्यंत नोकऱ्यांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. पोस्टल सर्व्हिस लिपिक, बँक टेलर आणि संबंधित क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर, कॅशियर आणि तिकीट क्लर्क, प्रशासकीय सहाय्यक आणि कार्यकारी सचिव, छपाई आणि संबंधित व्यापार कामगार, अकाउंटिंग, बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क, स्टॉक कीपिंग आणि मटेरियल रेकॉर्डिंग लिपिक, ट्रान्सपोर्टेशन अटेंडंट आणि वाहक, डोअर टू डोअर सेल्स वर्कर आणि न्यूज वेंडर, ग्राफिक डिझायनर, क्लेम ॲडजस्टर, इन्व्हेस्टिगेटर्स, लीगल ऑफिसर, टेलिमार्केटर्स. नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल? काळाच्या वेगाने बदलणाऱ्या नोकरी बाजारात तुमच्या नोकरीला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काही कौशल्य शिकणे आणि अपडेट ठेवणे आवश्यक आहे. 2025 ते 2030पर्यंत 22% नोकऱ्यांमध्ये बदल होणार आहे, ज्यामुळे 14% नवीन नोकऱ्या निर्माण होतील. तुम्हाला तांत्रिक कौशल्य शिकून बदलांच्या तयारीला लागायला हवं. सतत अपस्किलिंग करा. 2030पर्यंत जॉब मार्केटमध्ये 29% प्रमुख कौशल्ये बदलतील. याचा अर्थ तुम्हाला सतत नवीन कौशल्य शिकणे आणि जुनी कौशल्य अपडेट करणे आवश्यक आहे. नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी AI, बिग डेटा, क्लाउड कम्प्युटिंग आणि इतर तंत्रज्ञानाची समज असणं महत्त्वाचं ठरेल. सारांश म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीने नोकऱ्यांचा रिवाज बदलला आहे. तुम्ही आजच्या वेगवान बदलामध्ये नोकरी टिकून ठेवू इच्छित असाल तर नवीन कौशल्य शिकणे, तंत्रज्ञानाच्या अपडेटसाठी सज्ज राहणे आणि व्यावसायिक नेटवर्क तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.